मुलांनो, आज आपण मराठी व्याकरणातील प्रयोग म्हणजे काय आणि प्रयोगाचे प्रकार कोणकोणते आहेत आणि प्रयोग कसे ओळखायचे ते बघणार आहोत. तर प्रयोग म्हणजे काय? तर वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यामध्ये जो संबंध असतो त्याला प्रयोग म्हणतात. त्यामुळे तुम्हाला प्रयोग ओळखण्यासाठी आधी कर्ता, कर्म, क्रियापद वाक्यातील ओळखता आलं पाहिजे आणि ते कसं ओळखायचं ते तर ते जर तुम्हाला समजायचं असेल, तर तुम्ही माझे व्हिडिओ जर बघितलात त्यावर आधारित, तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे कळू शकेल. आता प्रयोग किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. तर त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर वाक्यातील कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार जर क्रियापद बदलत असेल, तर तो कर्तरी प्रयोग असतो. म्हणजे वाक्यामधलं प्रथम काय करायचं? कर्ता ओळखायचा आणि मग त्याचं लिंग, वचन आणि पुरुष बदलून जर आपल्याला क्रियापद बदललंय असं दिसलं, तर समजून जायचं की तो कर्तरी प्रयोग आहे. आपण एक उदाहरण पाहूया. आता त्याआधी लिंग, वचन आणि पुरुष म्हणजे काय नक्की? तर लिंग म्हणजे काय? जर वाक्यामधला कर्ता पुल्लिंगी असेल, तर तो स्त्रीलिंगी करून क्रियापद बदलता येते का पाहायचं. जर वाक्यामध्ये जे कर्ता आहे तो एकवचनी असेल, तर अनेकवचनी करून बघायचं. आणि पुरुष म्हणजे काय? तर पुरुष 3 प्रकारचे असतात. एक प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. आता प्रथम पुरुष म्हणजे बोलणारा म्हणजे जो बोलतो तो. याच्यामध्ये काय-काय येतं? मी, आम्ही, आपण आणि स्वतः. द्वितीय पुरुष म्हणजे काय? तर ऐकणारा. म्हणजे तू, तुम्ही, आपण आणि स्वतः. आणि तृतीय पुरुष म्हणजे आपण ज्याच्याविषयी बोलतोय तो. तर त्यामध्ये काय-काय येतं? तो, ती, त्या, ते, आपण आणि स्वतः. म्हणजे आपण जर पुरुष बदलला कर्त्याचा आणि जर क्रियापद बदलत असेल, तर तो कर्तरी प्रयोग असतो. तर या लिंग, वचन आणि पुरुषापैकी कोणतंही एक बदलल्यानंतर जर क्रियापद बदलत असेल, तर तो कर्तरी प्रयोग आहे असं समजायचं. आता आपण एक उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण आहे, तो गाणे गातो. आता बघा या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे? तर गातो. आता याचं मूळ रूप करायचं. म्हणजे काय? गाणे. तर त्याला प्रश्न विचारायचा. नारा, नारी, नारी जोडायचं आणि प्रश्न विचारायचा कोण? म्हणजे गाणारा कोण? गाणारा कोण आहे इथे? तो. म्हणजे इथे कर्ता आला तो. आता कर्म ओळखण्यासाठी काय करायचं? तो जो मूळ शब्द आपण शोधला, त्याला ण्याची हा प्रत्यय जोडायचा. ण्याची प्रत्यय जोडायचा म्हणजे गाण्याची क्रिया कोणावर घडली आहे? तर गाण्याची क्रिया ही गाण्यावर घडली. मग आपला कर्म येणार गाणी. म्हणजे या वाक्यामध्ये कर्ता आलाय तो आणि कर्म आलंय गाणी. प्रत्येक वाक्यामध्ये कर्म येतच असं नाही. ते इथे आलंय. आता आपण काय करायचं? कर्ता आपला तो आहे. तर त्याचं लिंग पहिलं बदलून बघूया. तर तो म्हणजे काय आहे? पुल्लिंगी आहे. तर आपण स्त्रीलिंगी करूया. तर स्त्रीलिंगी काय येणार? ती गाणी काय येणार? गाते. म्हणजे काय झालं? क्रियापद बदललं. आता आपण काय करूया? वचन बदलून बघूया. आता वचन काय आहे? एकवचन आहे. तर अनेकवचन करायचं. अनेकवचन काय काय येणार? ते. ते गाणी काय येणार? गातात. बघा, वचन बदलल्यावर पण क्रियापद काय होतंय? बदलतंय. आता आपण पुरुष बदलूया. आता इथे हे तो जो आहे, ते आहे तृतीय पुरुष आहे. तर त्याला आपण द्वितीय पुरुषामध्ये करूया. मग द्वितीय पुरुषामधलं आपण काय इथे वापरूया? तू गाणी काय येणार? क्रियापद गातोस. म्हणजे बघा, इथे आपण लिंग बदललं, वचन बदललं आणि पुरुष बदलल्यावर क्रियापद सुद्धा बदलते आणि असं ज्यावेळेला होतं, तेव्हा तो कर्तरी प्रयोग असतो. कळलं? पण अजून काही उदाहरणं घेऊया म्हणजे तुम्हाला कर्तरी प्रयोग नक्की कसा ओळखायचा ते समजेल. आता बघा, पहिलं आहे मोलकरीण भांडी घासते. पहिलं ह्याच्यामधलं काय करायचं? कर्ता ओळखायचा.
कर्ता ओळखण्यासाठी आपल्याला क्रियापद माहिती पाहिजे. क्रियापद काय आहे? घासते. त्यातला मूळ शब्द घास. मग घासण्याची क्रिया कोण करतंय? तर मोलकरीण. म्हणून मोलकरीण काय झाला? कर्ता झाला. आणि घासण्याची क्रिया कोणावर घडतेय? भांड्यांवर. म्हणजे हे काय झालं? कर्म. आता बघा, या कर्त्याला काय करायचं? प्रथम काय करायचं? याचं लिंग बदलायचं. तर ही मोलकरीण ही स्त्रीलिंगी आहे. मग ह्याचं समजा आपण पुल्लिंगी केलं. पुल्लिंगी केलं म्हणजे काय? मोलकरणीच्या ऐवजी आपण नोकर म्हटलं. तर नोकर भांडी घासतो. बघा, क्रियापद बदललं. आता आपण वचन बदलून बघूया. मोलकरणी हे एक वचन आहे. त्याला अनेक वचन केलं. मोलकरणी भांडी घासतात. पुन्हा क्रियापद बदललं. आता याच्यामधलं पुरुष आपल्याला बदलायचंय. मोलकरणी ही काय आहे? ती आहे. तर तीच्या ऐवजी आपण याचं जर बदललं तर मी समजा केलं. तर मी भांडी घासते. आता इथे घासते आलंय. पण आम्ही भांडी घासतो. म्हणजे आपण त्याचा जर पुरुष बदलला तर क्रियापद बदलतं. त्यामुळे हे कुठला प्रयोग आहे? हा कर्तरी प्रयोग आहे. याचप्रमाणे पुढची उदाहरणे. आई फुले तोडते. इथे बघा, आई काय आहे? आई कर्ता. का? कारण तोडण्याची क्रिया कोण करते? आई. मग ह्या आईला आपण स्त्रीलिंगी आहे. त्याला पुल्लिंगी केलं. आईच्या ऐवजी बाबा म्हटलं तर काय येणार? बाबा फुले तोडतात. वचन. वचन जर बदललं तर आई फुले म्हणजे अनेक वचन केलं. आईचं अनेक वचन आईच येणार. तर आई फुले तोडतात. म्हणजे याचं काय होतंय? क्रियापद बदलते. म्हणजे हे कर्तरी प्रयोग आहे. बघा पुढचं. अनिता सुंदर गाणी गाते. ते बघा, गाण्याची क्रिया कोण करतंय? कोण करतंय? अनिता. म्हणजे अनिता हा काय आहे? कर्ता. तर अनिताच्या ऐवजी आपण जर पुल्लिंगी घेतलं काही नाव, समजा राम घेतलं, तर राम सुंदर गाणी गातो. क्रियापद बदलतंय. कळलं? क्रियापद बदलतंय. एक वचन जर अनेक वचन केलं तर त्या घेतलं. म्हणजे ही एक वचन आहे, स्त्री आहे, तर त्या सुंदर गाणी गातात. क्रियापद बदलतंय. तर हे सुद्धा कर्तरी प्रयोगच आहे. आता पुढे बघा, अजून एक उदाहरण. राजा प्रधानाला बोलवतो. तर बोलवण्याची क्रिया कोण करतंय? राजा. त्यामुळे राजा हा काय आहे? कर्ता आहे. तर कर्त्याला आपण काय केलं? एक पुल्लिंगी आहे. तर राजाच्या ऐवजी राणी म्हटलं तर काय येणार? राणी प्रधानाला बोलवते. क्रियापद बदलतं. राजा अनेक वचन केलं. राजा प्रधानाला बोलवतात. क्रियापद बदललं. तर हा एक कर्तरी प्रयोग आहे. पुढचं आणखीन एक उदाहरण बघा. राम रावणास मारतो. क्रियापद आहे मारतो. मारण्याची क्रिया कोण करतंय? राम. त्यामुळे राम काय आहे? कर्ता. आता आपण कर्ता बदलून बघूया. म्हणजे पहिलं लिंग बदलूया. लिंग बदलल्यावर काय येणार? पुल्लिंग आहे ते स्त्रीलिंग केलं तर सीता रावणास मारते. काय झालं? क्रियापद बदललं. कळलं? आणि राम हा पुरुष आहे. त्याचा समजा पुरुष आपण चेंज केला, म्हणजे पुरुष तिसरा जो भाग आपल्याला चेंज करायचा आहे. तर तू रावणास मारले असं होऊ शकतं. किंवा त्यांनी रावणास मारले. म्हणजे क्रियापद बदलतं. तर अशा पद्धतीने जर कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार जर क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. आणखीन एक सोपी पद्धत आहे कर्तरी प्रयोग ओळखण्याची. तुम्ही जर इथे बघितलात तर ह्या प्रत्येक 5ही उदाहरणामध्ये कर्त्याला काय आहे? प्रत्यय नाहीये. ज्या वेळेला कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्माला प्रत्यय असतो, पण कर्त्याला प्रत्यय नसतो, त्यावेळेला तो कर्तरी प्रयोग असतो. एवढं लक्षात ठेवायचं. एकदम ओळखण्याची सोपी पद्धत आहे. कळलं? आता आपण बघूया कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर वाक्यातील कर्माच्या लिंग आणि वचनानुसार क्रियापद बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो. आता इथे बघा, इथे फक्त म्हटलंय लिंग आणि वचन याच्यानुसार. इथे पुरुष म्हटलेला नाहीये, कारण कर्माला पुरुष नसतो. त्यामुळे वाक्यातील केवळ लिंग आणि वचन आपण बदललं आणि त्याच्यानुसार जर क्रियापद बदलत असेल
तर तो कर्मणी प्रयोग असतो. कळलं? आता बघा उदाहरण, त्याने आंबा खाल्ला. आता इथे बघा, खाल्ला ही क्रियापद आहे. मग खाण्याची क्रिया कोणी केली आहे? त्याने केली आहे. तर त्याने इथे तो आहे आणि ने हा प्रत्यय आहे. इथे प्रत्यय लागलेला आहे बघा कर्त्याला आणि इथे प्रत्यय कर्त्याला लागलाय म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही. आता कर्म काय आहे? खाण्याची क्रिया कशावर घडली आहे? तर आंब्यावर घडली आहे. खाण्याची क्रिया आंब्यावर घडली म्हणजे हे कर्म आहे. आता आपण बघूया लिंग आणि वचन बदलून क्रियापद बदलतंय का? जर आपण या आंब्याच्या ऐवजी आंबा काय आहे? पुल्लिंगी आहे. आपण स्त्रीलिंगी वापरलं. स्त्रीलिंगी काय? आपण समजा कैरी घेतलं. त्याने कैरी खाल्ली. बघा क्रियापद बदलते. म्हणजे आपण जर कर्माचे लिंग बदलले तर क्रियापद बदलतं. आता वचन बदलून बघूया. त्याने आंबा अनेक वचन काय येणार? आंबे. त्याने आंबे खाल्ले. बघा लिंग बदलल्यावर काय आलं? त्याने कर्माचं लिंग बदलायचंय. त्याने कैरी खाल्ली. क्रियापद बदललंय बघा. खाल्ला होतं तर खाल्ली झालं. आणि इथे वचन बदललं. त्याने आंबा एक वचन आहे. त्याचं अनेक वचन केलं. आंबे खाल्ले. बघा. इथे आपण लिंग आणि वचनानुसार लिंग आणि वचन कोणाचं? कर्माचं बदलल्यानंतर क्रियापद बदलतं. त्यामुळे हे काय आहे? कर्मणी प्रयोग आहे. कळलं तुम्हाला? अगदी सोपं आहे समजण्यासाठी. आपण काही उदाहरणं बघूया. बघा पहिलं उदाहरण आहे, रामाने रावण मारला. बघा पहिलं क्रियापद काय आहे? मारला. याला मूळ धातू काय आहे? मार. मूळ शब्द. तर त्याला काय करायचं? नारा, नारी, नारे प्रत्यय जोडल्यावर काय येणार? मारण्याची क्रिया कोणी केली आहे? रामाने. म्हणजे हा काय झाला? कर्ता. पण बघा कर्त्याला प्रत्यय आहे ने आणि ज्यावेळेला कर्त्याला प्रत्यय असतो तेव्हा तो कर्तरी प्रयोग नसतो. म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही. मग आता कर्मणी प्रयोग आहे की नाही ते बघूया. तर आता कर्म कुठलं आहे याच्यामध्ये? मारण्याची क्रिया कोणावर घडली? तर मारलंय कोणाला? रावणाला. त्यामुळे मारण्याची क्रिया रावणावर घडली म्हणजे हे कर्म आहे. आता बघा आपण हे बदलून बघूया त्याचं लिंग आणि वचन. त्याच्यामुळे क्रियापद बदलते की नाही? आता बघा रावणाचं आपण लिंग बदललं. रावणाच्या ऐवजी आपण राक्षसीन म्हटलं तर काय येईल? रामाने राक्षसिनीला मारले. लिंग जर बदललं तर काय येईल? रामाने राक्षसिणीला मारले. बघा क्रियापद बदललं. आपण काय केलं? लिंग बदललं तर क्रियापद बदललं. आता वचन बदलूया. रामाने रावण हे एकवचन आहे. रावणांना अनेक वचन केलं. मारले. बघा आपण अनेक वचन केल्यावर सुद्धा क्रियापद बदलतंय. त्यामुळे हा काय आहे? कर्मणी प्रयोग आहे. इथे कर्मणी प्रयोग आहे. आता दुसरं उदाहरण बघूया. श्रीकृष्णाने बासरी वाजवली. आता बघा वाजवण्याची क्रिया कोणी केली आहे? श्रीकृष्णाने. म्हणून श्रीकृष्ण हा काय आहे? कर्ता आहे. पण त्याला ने हा प्रत्यय आहे त्यामुळे हा कर्तरी प्रयोग नाही. वाजवण्याची क्रिया कोणावर घडली आहे? बासरीवर घडली. त्यामुळे कर्म काय आहे इथे? बासरी. आता आपण ते बदलून बघूया. तर श्रीकृष्णाने बासरी वाजवली. आपण काय करूया आता? या बासरीचं लिंग बदलूया. म्हणजे आपण बासरीच्या ऐवजी पुल्लिंगी काहीतरी वापरूया. श्रीकृष्णाने बासरीच्या ऐवजी आपण तबला म्हणूया. तबला काय होणार क्रियापद? वाजवला. बघा इथे आपण स्त्रीलिंगीचं पुल्लिंगी केलं, लिंग बदललं तर क्रियापद बदललं. आता आपण वचन बदलूया.
श्रीकृष्णाने बासरीचं अनेकवचन होणार बासऱ्या वाजवल्या. इथे वाजवलीचं वाजवल्या झालं. म्हणजे आपण वचन बदलल्यावर सुद्धा क्रियापद बदलते. म्हणून हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. आता तिसरं बघा. रामाने गाय बांधली. क्रियापद काय आहे? बांधली. मूळ शब्द काय? मूळ धातू काय आहे? बांध. आता याला आपण काय करणार? नारा, नारी, नारे. बांधण्याची क्रिया कोणी केली आहे? रामाने. म्हणजे राम इथे काय आहे? कर्ता. पण त्याला ने हा प्रत्यय आहे. त्यामुळे हा एक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण नाही. मग इथे कर्म काय आहे? बांधण्याची क्रिया कोणावर घडलीये? तर गायीवर. त्यामुळे गाय हे काय आहे? कर्म आहे. आता आपण काय करूया? गायीचं लिंग आणि वचन बदलून बघूया क्रियापद बदलतंय का. पहिलं आपण लिंग बदलूया. रामाने गायीच्या ऐवजी आपण काय वापरूया? बैल. पुल्लिंगी केलं. रामाने बैल क्रियापद काय आलं? बांधला. काय झालं? क्रियापद बदललं. आता वचन बदलूया. रामाने गायचं अनेक वचन काय येणार? गायी. गायी बांधल्या. काय झालं? क्रियापद बदललं. त्यामुळे कर्माच्या लिंग आणि वचन बदलल्यानंतर जर क्रियापद बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो. कळलं? जसं आपण कर्तरी प्रयोगाला बघितलेलं की कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. सोपी पद्धत. तसंच इथे जर तुम्ही बघितलात तर ते कर्म बघा. रावण, इथे बासरी आणि इथे आहे गाय. या तिघांना पण प्रत्यय नाहीये. जर कर्माला सुद्धा प्रत्यय नसेल म्हणजे कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्माला प्रत्यय नाहीये तर तो कर्मणी प्रयोग असतो. हे कायम लक्षात ठेवायचं. कळलं? कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो. आता तिसरा जो प्रयोगाचा प्रकार आहे तो आपण बघणार आहोत. तो आहे भावे प्रयोग. आता भावे प्रयोग म्हणजे काय? तर कर्ता आणि कर्माच्या लिंग, वचन व पुरुषानुसार क्रियापद बदलत नसेल तर तो भावे प्रयोग असतो. कर्ता आणि कर्माच्या लिंग, वचन मी पुरुष म्हटले. तर लिंग, वचन आणि पुरुष हा कर्त्याचं आणि कर्मासाठी फक्त लिंग आणि वचन याच्यानुसार जर कर्माचा काही बदल होत नसेल, कर्मानुसार क्रियापदात काही बदल होत नसेल तर तो भावे प्रयोग असतो. म्हणजे कर्त्याने पण नाही झाला पाहिजे बदल आणि कर्माने सुद्धा बदल होता कामा नये. तर त्याला आपण भावे प्रयोग म्हणतो. तर उदाहरण बघा. त्याने बैलास बांधले. क्रियापद काय आहे? बांधले. त्याच्यामधला मूळ धातू काय आहे? बांध. आता कर्ता काय येणार यामध्ये? बांधण्याची क्रिया कोणी केलीये? तर त्याने. तर हा काय झाला? कर्ता आहे. आता आपण याच्यानुसार बदलून बघूया. तर बघा, कर्ता काय आहे? त्याने. आता याचं लिंग बदलूया. त्यानेच्या ऐवजी तिने करूया. बघा, त्यानेच्या ऐवजी आपण तिने लिहूया. तिने बैलास बांधले. बघा, क्रियापद बदललं का? नाही, क्रियापद तेच राहिलंय. आता कर्त्याचं वचन बदलूया. त्यानेच्या ऐवजी एक वचन आहे तर त्यांनी करूया. त्यांनी बैलास बांधले. काय झालं? क्रियापद बदललं नाही. आता पुरुष बदलूया त्याचा. आता हा त्याने काय आहे? तृतीय पुरुष आहे. तर त्याने आपण एक वचन प्रथम पुरुष आपण वापरूया. इथे मी करूया. त्यानेच्या ऐवजी मी. मी बैलास बांधले. बघा, क्रियापद बदललं नाही. म्हणजे कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार क्रियापद बदललं नाही.
त्यामुळे हा कर्तरी प्रयोग नाही. दुसरं काय इकडे बघा, या इथे जो कर्ता आहे त्याला इथे ने हा प्रत्यय आहे. म्हणजे इथे प्रत्यय लागलाय त्यामुळे तसा पण तो कर्तरी प्रयोग नाही. आता कर्म बघूया. कर्म काय आहे? बांधण्याची क्रिया कोणावर घडली आहे? बैलांवर. तर बैल हा काय आहे? कर्म आहे. तर ह्या कर्माचं आपण पहिलं लिंग बदलून बघूया. त्याने आता बैलाच्या ऐवजी आपण स्त्रीलिंगी वापरणार. तर काय करूया? गायी बांधल्या किंवा इथे जर गाय घेतलं असतं तर त्याने गाय बांधली. क्रियापद काय होतंय? नाही, गायीस बांधले. सॉरी हां. त्याने गायीस बांधले. म्हणजे बैलांच्या ऐवजी आपण गायीस असं वापरलं. त्याने गायीस बांधले. काय होतंय? क्रियापद बदलत नाही. आता काय करूया? वचन बदलून बघूया. त्याने इथे एक होतं, एक बैल आहे. तर बैलांना अनेक वचन वापरूया आपण. बैलांना. त्याने बैलांना बांधले. बघा, क्रियापद बदललं नाही. म्हणजे आपण कर्माचं लिंग आणि वचन बदललं, तरी पण क्रियापद बदललं नाही. आणि ज्यावेळेला कर्ता, कर्त्यामुळे किंवा कर्मामुळे जर क्रियापद बदलत नसेल, तर तो भावे प्रयोग असतो. आणि महत्वाचं काय आहे? इथे बघा, कर्त्याला पण प्रत्यय आहे ने आणि कर्माला सुद्धा प्रत्यय आहे स. म्हणजे कर्त्याला आणि कर्माला दोघांना पण प्रत्यय असेल, तर तो भावे प्रयोग असतो. कळलं तुम्हाला? आता आपण काही उदाहरणं पाहू. रामाने रावणास मारले. बघा, कर्ता काय आहे इथे? मारण्याची क्रिया कोण करतंय? राम. रामाने हा कर्ता आहे. मारण्याची क्रिया कोणावर घडली आहे? रावणावर. त्यामुळे रावणास हा कर्म आहे. इथे जर आपण बघितलं तर रामाने इथे बघा, ने हा प्रत्यय आलाय आणि इथे रावणास स हा प्रत्यय आलाय. म्हणजे दोघांना पण प्रत्यय आलेला आहे. दोघांना प्रत्यय आहे त्यामुळे इथे कर्तरी प्रयोग पण येणार नाही आणि कर्मणी प्रयोग पण येणार नाही. त्यामुळे हे कशाचं उदाहरण आहे? भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. कळलं? आता दुसरं बघा. खेळाडूंनी रांगेत उभे राहावे. आता इथे कर्ता काय आहे? पहिलं आहे क्रियापद राहावे. राहण्याची क्रिया कोणी केली आहे? खेळाडूंनी. त्यामुळे खेळाडू हे काय आहे? कर्ता आहे. पण त्याला जर बघितलं तर कर्त्याला इथे प्रत्यय आहे. आणि कर्त्याला प्रत्यय असल्यामुळे हा कर्तरी प्रयोग नाही. आता याच्यामध्ये कर्म काय आहे? त्या राहण्याची क्रिया कोणावर घडली? तर राहण्याची क्रिया इथे जर तुम्ही बघितलं तर राहण्याची क्रिया पण खेळाडूंवरच घडली आहे. त्यामुळे इथे रांगेत हे कर्म नाहीये, लक्षात घ्या. राहण्याची क्रिया ही खेळाडूंवर घडलेली आहे, पण खेळाडू तर काय आहे? कर्ता आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये कर्म नाही. फक्त कर्ता आहे आणि त्याला सुद्धा प्रत्यय आहे आणि कर्म नाही. त्यामुळे हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. कळलं? इथे पण भावे प्रयोग आहे. म्हणजे कर्ता तर आहे, पण त्याच्यामुळे क्रियापद बदलत नाहीये. बघा, खेळाडूंनी हे अनेक वचन आहे. हां, जर आपण त्याच्याऐवजी खेळाडू, खेळाडू रांगेत उभे राहावे, क्रियापद नाही बदलत आहे. त्यामुळे हे कर्तरी प्रयोग नाहीये हा. आणि इथे कर्मणी प्रयोग पण नाहीये, कारण इथे कर्मच नाहीये. त्यामुळे हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. तिसरं बघा, मुलांनी उद्योगी असावे. असण्याची क्रिया कोणामुळे घडली आहे? मुलांमुळे. त्यामुळे मुलं इथे काय आहे? कर्ता आहे. पण इथे जर बघितलं तर या कर्ताला प्रत्यय आहे. त्यामुळे हा कर्तरी प्रयोग नाही. आता आपण बघूया कर्म आहे का यामध्ये? तर असण्याची क्रिया कोणावर घडली आहे? असणारा कोण? तर मुलं आणि असण्याची क्रिया कोणावर घडली आहे? मुलांवर. दोघांना उत्तर एकच येतंय. याच्यामध्ये कर्ता आहे, पण कर्म नाही. लक्षात घ्या, मगासारखंच हे उदाहरण आहे. उद्योगी हे कर्म नाहीये. असण्याची क्रिया कोणावर घडली आहे? मुलांवर. त्यामुळे कर्म सुद्धा मुलंच येतंय. पण मुले हे काय आहे? कर्म आहे या वाक्यातलं. त्यामुळे हा इथे कर्म या वाक्यात कर्म नाही. तर
पहिलं तर कर्ता आहे, पण कर्त्याला प्रत्यय आहे, त्यामुळे हा कर्तरी प्रयोग नाही आणि इथे कर्मच नाही, त्यामुळे कर्मणी प्रयोग सुद्धा नाही. म्हणजे हे सुद्धा कसलं उदाहरण आहे? भावी प्रयोगाचं. कळलं? आता चौथं बघा. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना बोलावले. आता इथे बोलावले हे क्रियापद आहे. बोलावण्याची क्रिया कोणी केली आहे? तर पहिलं म्हणजे बोलावणारा. पहिला आपण कर्ता शोधणार. नारा, नारी, नारे हा प्रत्यय जोडणार. बोलावणारा कोण? तर मुख्याध्यापक. म्हणजे इथे कर्ता काय आहे? मुख्याध्यापक. आणि बोलावण्याची क्रिया कोणावर घडली आहे? कोणाला बोलवलंय? विद्यार्थ्यांना. त्यामुळे विद्यार्थी काय आहे ते? कर्म. पण तिथं तुम्ही बघितला तर कर्त्याला नी हा प्रत्यय आहे आणि कर्माला ना हा प्रत्यय आहे. म्हणजे दोघांना सुद्धा प्रत्यय आहे आणि दोघांना सुद्धा प्रत्यय असल्यामुळे हे कर्तरी प्रयोग किंवा कर्मणी प्रयोग दोघांचं पण उदाहरण नाही. म्हणून ज्यावेळेला कर्तरी प्रयोग पण नसतो आणि कर्मणी प्रयोग पण नसतो. म्हणजे दोघांना पण जेव्हा प्रत्यय असतो कर्त्याला आणि कर्माला, तेव्हा ते भावे प्रयोगाचं उदाहरण असतं. त्यामुळे हे भावे प्रयोग आहे. कळलं तुम्हाला? तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघांना सुद्धा प्रत्यय असतो. कळलं? अशा पद्धतीने आपण सहजरित्या सोप्या पद्धतीने आपण प्रयोग ओळखू शकतो. आता बघा तुम्हाला मी एक होमवर्क देते, की 3 तुम्हाला उदाहरणे देते. ते कुठला प्रयोग आहे ते तुम्ही ओळखायचं आणि मला कमेंटमध्ये टाकायचं. मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात. राम बैल बांधतो. मी गाय बांधली. बघा या तिन्ही उदाहरणामध्ये प्रथम क्रियापद ओळखायचं, त्यावरून कर्ता ओळखायचा, कर्म ओळखायचं आणि ज्या मी पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने नियम लावून कर्त्यामुळे क्रियापद बदलतंय का? क्रियापदामुळे क्रियापद बदलतंय का? ते शोधून तो कुठल्या प्रकारचा प्रयोग आहे ते ओळखायचं. कळलं मुलांनो? तर अशा पद्धतीने आपण आज प्रयोग म्हणजे काय ते बघितलेलं आहे. या प्रकारचे आणखीन तुम्हाला व्याकरणातील काही पद्धती बघायच्या असतील तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. आणि मी आता जे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की पाठवा.